असा घेऊ नका तुम्ही मी तिथं त्यांच्यामध्ये राजकीय वगैरे. मी एक आपला नवीनच नुकताच मी कार्यकर्ता आहे. मला काँग्रेसमध्ये काम करायचं मोठ्या पद्धतीने आणि निलेश घाटे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे माझा त्यांचा विशेष नाही. तिथं जे राहणारे मी जिथं राहतो तिथं 3 व्यायामशाळा त्यांनी बांधलेल्या आहेत. त्या 3 व्यायामशाळा कुठल्या उद्देशाने बांधल्या हा मोठा प्रश्न आहे. कारण आज त्या महानगरपालिकेला सुद्धा माहिती नव्हतं. मी ज्यावेळेस मराठी पक्षाच्या अध्यक्षाला तुम्ही डॅमेज नाही, याचं डॅमेज नाही. आम्ही सरळ मी माहिती घेतली होती की संदर्भित ज्या व्यायामशाळा या महानगरपालिकेला किती उत्पन्न मिळतं त्याच्यातून ह्या मोठ्या मोठ्या गोष्टींचा खुलासा होत गेला. आता वीज चोरी हा मोठा गंभीर गुन्हा आहे. आज प्रत्येक सामान्य माणसाला 100 रुपयासाठी सुद्धा वीज कट केली जाते. पण आज या मोठ्या जनजाटकांना जर काय असा न्याय मिळणार असेल, त्यांना वाचवण्याचं काम करत असेल हे आपलं एमईसीबी, तर मला वाटतं एमईसीबीने कुठल्याच अधिकाऱ्यांनी त्या सामान्य माणसाचे 100 रुपयाची वीज कट करू नये असं मला वाटतं. पुणे शहरातील चर्चेत असलेल्या व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि वीज चोरी संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत त्या भारतीय जनता पार्टी धीरज घाटे यांच्याशी निगडीत आहेत. आणि या बातम्यांचा खुलासा झाल्यापासून तो सगळा माझ्यावरती मला वाटतं आता अंगलट येण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल ते पुढे येत आहेत. सुरुवातीला माझ्यावरती काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली, त्याच्यानंतर काही गुंडांनी मला धमकी दिली आणि आता त्यांचे संपूर्ण त्यांची टीमच मला वाटतं 18 ते 20 जणांचे कार्यकर्ते त्यांचे हे आज माझ्या घरावरती तक्रारीचा अर्ज देतात पुणे महानगरपालिकेमध्ये आणि माझे जे घर आहे सुखसागर नगरमध्ये हे पाडून टाका अशा प्रकारचे ते तक्रार देतात. याच्यावरनं मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही आता बुलडोझरशाहीवर उतरलेली आणि या सगळ्या प्रकरणामुळे मी, माझे कुटुंबीय, माझी पत्नी आम्ही सगळे घाबरलेलो आहोत. आणि याचा कुठंतरी लोकांना, जनतेला कळावं की भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आणि संबंधित वीज चोराला वीज चोर म्हणल्याने किंवा वीज चोर त्याची बाहेर पकडल्याने की काय कुठल्या प्रकारे कार्यकर्त्याला त्रास देता येतो. हा एक प्रकारचा त्रास नाही, असे अनेक प्रकारचे माझा व्यवसाय आहे इंटरनेट सर्व्हिसचा, त्याला सुद्धा त्रास देण्याचा बराच प्रकार घडलेला आहे आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्या त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं या सगळ्याची मी पोलिसांकडे दाद मागितली आहे, पण पोलीस याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेताना दिसत नाहीयेत. आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे ऍडव्होकेट आकाशजी साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे ते अन्याय करतायत. आज माझा आंतरजातीय विवाह जो आहे तो मोडकळीस आणण्याचा सुद्धा प्रकार हा धीरज घाटेंच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि सगळ्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांमार्फत व्हायला लागलेला आहे. आणि याची मी दाद मला वाटतं मी सगळ्या गृहमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांकडे मी हे पत्र पाठवलेले आहे की मला याच्यामध्ये तुम्ही अभय द्या कुठेतरी. आणि हे जे मी काम केलेलं आहे हे सामाजिक दृष्ट्या ही वीज चोरी उघडकीस आणणं फार महत्वाचं होतं, म्हणूनच मी हा सगळा प्रकार बाहेर काढलेला आहे. झुंडशाही अशी की सुरुवातीला जेव्हा बातम्या यायला लागल्या तेव्हा त्यांचे कार्यकर्ते माझ्यावर पाळत ठेवायला, त्या अनेक कार्यकर्ते नको त्या ठिकाणी माझ्या घराच्या खाली, मी जिकडे बाहेर जाईल, मी व्यायामशाळेत जायचो तिकडं, अशा ठिकाणी ते आता दादाचे टोळके थांबायला त्याची तक्रार मी घेतली. त्याच्यानंतर गुंडशाही म्हणजे त्यांचा एक कार्यकर्ता आहे गणेश बोत्रे नावाचा, तो 302चा मर्डरचा हे गुन्हेगार, तर त्यांनी सुद्धा स्टेटस ठेवणे, माझ्या घराखाली काळी पिशवी घेऊन तो आला, थांबला बराच वेळ, हे सगळं संशयास्पद आहे. पोलिसांना या सगळ्या गोष्टींची मी तक्रार दिली आणि ह्याच्यावरून पुढे जाऊन बुलडोझरशाही बघताय ना तुम्ही. आता या 18 अर्ज देऊन भारतीय जनता पार्टी कुठला बुलडोझरशाही हे मला तुम्हाला सगळ्यांना गव्हर्नमेंट सांगायची गरज नाही. त्यामुळं हे सगळं जे चालू आहे आणि हे 18 अर्ज त्यांनी ज्यावेळेस दिले अवघ्या 2-3 तासांनी नोटीस आली आणि त्याच्यानंतर त्यांचे 18 कार्यकर्ते अशा प्रकारचे स्टेटस ठेवतात. म्हणजे यातनं नक्की मी काय म्हणायचं, माझं घरपट पाडणार आणि मलाही संपवणार, हा दोन्ही अर्थ याच्यात होतो. पुणे शहरातील चर्चेत असलेल्या व्यायामशाळा भ्रष्टाचार आणि वीज चोरी संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत त्या भारतीय जनता पार्टी धीरज घाटे यांच्याशी निगडीत आहेत. आणि या बातम्यांचा खुलासा झाल्यापासून तो सगळा माझ्यावरती मला वाटतं आता अंगलट येण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल ते पुढे येत आहेत. सुरुवातीला माझ्यावरती काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली, त्याच्यानंतर काही गुंडांनी मला धमकी दिली आणि आता त्यांचे संपूर्ण त्यांची टीमच मला वाटतं 18 ते 20 जणांचे कार्यकर्ते त्यांचे हे आज माझ्या घरावरती तक्रारीचा अर्ज देतात पुणे महानगरपालिकेमध्ये आणि माझे जे घर आहे सुखसागर नगरमध्ये हे पाडून टाका अशा प्रकारचे ते तक्रार देतात. याच्यावरनं मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही आता बुलडोझरशाहीवर उतरलेली आणि या सगळ्या प्रकरणामुळे मी, माझे कुटुंबीय, माझी पत्नी आम्ही सगळे घाबरलेलो आहोत. आणि याचा कुठंतरी लोकांना, जनतेला कळावं की भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आणि संबंधित वीज चोराला वीज चोर म्हणल्याने किंवा वीज चोर त्याची बाहेर पकडल्याने की काय कुठल्या प्रकारे कार्यकर्त्याला त्रास देता येतो. हा एक प्रकारचा त्रास नाही, असे अनेक प्रकारचे माझा व्यवसाय आहे इंटरनेट सर्व्हिसचा, त्याला सुद्धा त्रास देण्याचा बराच प्रकार घडलेला आहे.
आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्या त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं या सगळ्याची मी पोलिसांकडे दाद मागितली आहे, पण पोलीस याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे ॲडव्होकेट आकाशजी साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कशा प्रकारे ते अन्याय करतायत. आज माझा आंतरजातीय विवाह जो आहे तो मोडकळीस आणण्याचा सुद्धा प्रकार हा धीरज घाटे यांच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि सगळ्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांमार्फत व्हायला लागलेला आहे. आणि याची मी दाद मला वाटतं मी सगळ्या गृहमंत्री, मुख्यमंत्री या सगळ्यांकडे मी हे पत्र पाठवलेलं आहे की मला याच्यामध्ये तुम्ही अभय द्या कुठेतरी. आणि हे जे मी काम केलेलं आहे हे सामाजिकदृष्ट्या ही वीज चोरी उघडकीस आणणं फार महत्त्वाचं होतं, म्हणूनच मी हा सगळा प्रकार बाहेर आणलेला आहे. साधारणतः सागर भाऊंनी जे वीज चोरीच्या संदर्भात असेल किंवा तिथल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल, तो जो भ्रष्टाचार आणि वीज चोरी चव्हाट्यावर आणली त्याचा राग मनात धरून इथल्या स्थानिक नगरसेवक जे भारतीय जनता पक्षाचे आता शहराचे अध्यक्ष आहेत आणि माजी नगरसेविका त्या भागातल्या नगरसेविका होत्या, त्यांनी तिथल्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून सागर भाऊंच्या घरावरतीच कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आहेत. आपलं म्हणणं आहे की कुठलीही राजकीय लढाई ही वैचारिक असली पाहिजे. राजकीय लढाईमध्ये राजकीय मुद्दे चर्चेला गेले पाहिजे, ना की त्या समोरनी ज्यांनी आरोप केलेत किंवा ज्यांनी भ्रष्टाचार उघड केलाय त्यांच्या घरादारावरती कारवाई करावी असा कुठल्याही प्रकारचा संकेत नाही. तरी सुद्धा या शहराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय की चैत्राली क्षीरसागर, चैत्राली धाडवे ज्या त्यांच्या सुविध पत्नी आहेत त्या आंतरजातीय विवाह करून इथे आलेल्या आहेत. त्या ज्या जातीच्या आहेत हे त्यांना चांगलं माहित आहे, त्या SC कम्युनिटीच्या आहेत त्यांना चांगलं माहित आहे. त्यांच्या कम्युनिटीबद्दलच त्यांना ह्या पक्षाला पहिल्यापासून प्रचंड राग आहे. त्याचा राग मनात धरूनच त्यांनी त्यांच्या घरावरती एक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं 30/6/2025 रोजी. सकाळी 10 वाजता पत्र गेलं आणि दुपारी 2 वाजता कारवाईची नोटीस येते. म्हणजे इतकं फास्ट या सगळ्या ह्याच्यामध्ये ना जातीय जाणीवा आणि जातीय नेणीवा कार्यरत असतात, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतं. सगळ्यात महत्वाची बाब काय आहे की ज्यांना सांगितलं अर्ज करायला ते 18 जणच्या 18 जण त्या याचे कार्यकर्ते आहेत, शहराध्यक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी एका फॉर्मॅटमध्ये अर्ज केला आहे. ह्यांना त्यांच्याबद्दल वैर नसावं किंवा वैर असावं हा मुद्दाच नाहीये. मुद्दा असा आहे की ह्यांना कशा प्रकारे डॉमिनेट करायचं, कशा प्रकारे त्रास द्यायचा आणि ह्याच्यामध्ये जातीय जाणीव कशा प्रकारे प्रबळ करायची हा दृष्टिकोन ह्याच्यामध्ये दिसतो. म्हणून आम्ही 7 तारखेला 4/7/2025 रोजी पोलिसांना, SC कमिशनला आणि वेगवेगळ्या अथॉरिटीजला पत्र दिलं की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 31G 31 P 31Q 325 नुसार संबंधित 18 लोकांवरती तसेच शहराध्यक्ष आणि माजी नगरसेविका तसेच शासकीय अधिकारी ज्यांनी कारवाई केली हे सर्व जातीय जाणीवेतून झाले. त्यांच्यावरती तात्काळ या कलमाअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून या संपूर्ण कुटुंबियाला न्याय द्यावा अशी आम्ही मागणी केली.